बनती प्रचोदया. आपल्याला एक सध्याची जी सामाजिक स्थिती आहे त्याच्यावरून खूप झालं तर 50 वर्ष आपले हे सर्व हिंदू कार्यक्रम चालतील असं वाटतंय. आपली स्थिती बांगलादेश काश्मीर या मार्गावरच आहे. आताच आपण सावध व्हायला पाहिजे, जागे व्हायला पाहिजे. आज जो रोहिंग्या मुस्लिमांचा प्रॉब्लेम पूर्ण भारतात आला आहे तर त्यांना फक्त 2 किलोमीटर चीन आहे या रोहिंग्या मुस्लिमांना म्यानमारमधून, पण ते तिकडे जात नाही, ते भारतात येतात 2000 किलोमीटर क्रॉस करून. तर तिथं हा प्रॉब्लेम कशा प्रकारे तयार झाला तर बौद्ध भिक्षू आसिन विराथू यांनी 786 ला 969 हे उत्तर काढलं. सर्व बौद्धांना त्यांनी बौद्ध धर्मगुरू असल्यामुळे सर्व बौद्धांना त्यांनी एकच सांगितलं की आर्थिक बहिष्कार, आपल्या धर्माचे जे विरोधक आहेत त्या सर्व विरोधकावर आर्थिक बहिष्कार टाका. आज म्यानमार मधला मुस्लिम प्रश्न पूर्णपणे संपलेला आहे. फक्त एकच केले तिथल्या नागरिकांनी, कुणाला जाऊन मारलं नाही, भांडणं केले नाहीत, काहीच केलं नाही. फक्त मी माझ्या माणसाकडून खरेदी करीन, मी माझ्या माणसाला पैसे देईन. तर आसिन विराथूचं हे खूप उत्कृष्ट उदाहरण आहे. तर दुसरा एक विषय आहे की लव जिहादला आपली एक बहीण जर बळी पडली तर त्याचा आपल्या मतदानावर कसा फरक पडतो ते मी एका पाठीवर लिहून आणलंय. एका बाजूला एच लिहिलंय आणि एका बाजूला एम लिहिलंय. एच म्हणजे 100 लोकसंख्या हिंदूंची आहे, 100 लोकसंख्या मुस्लिमांची आहे. समजा जशाला तसं लव जिहाद न होता आपल्या बहिणीचं काही गडबड नाही झाली तर 10 वर्षात तिचं लग्न होऊन आपण 102 होतो आणि त्यांच्या समाजात ते 105 होतात. ते एक समाजातला फरक आहे. पण जर समजा आपली एक बहीण लव जिहादला बळी पडून मुस्लिम होते तर आपण पहिल्या स्टेजला 99 होतो, ते 101 होतात. आणि पुढच्या 5 वर्षात किंवा पुढच्या 10 वर्षात त्या मुलीला 5 मुस्लिम मुलं होतात. म्हणजे 100 अधिक 1 अधिक 5 106 झाले आणि आपण 100 वरून 99 वर गेलो फक्त एका मुलीमुळं. तर आज जे हजारो मुली म्हणजे 7चा फरक पडला मतदानात, हे विषय लक्षात घ्या. तर सर्वांना विनंती आहे की आपण आपल्या हिंदू धर्माचा अभिमान ठेवू आणि आपल्या सनातन हिंदू धर्माला सांभाळून आपला ऱ्हास होणार नाही याची काळजी घेऊ. मला एवढंच बोलायचं होतं. संयोजकांनी बोलविलं, संधी दिली बोलण्याची. खूप खूप धन्यवाद. जय श्रीराम.